तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आय डी ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे अप्लाय करायचं, कशाप्रकारे जनरेट करायचं, त्याची ए टू झेड डिटेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. तो व्हिडिओ अजूनही कोणी बघितला नसेल, आय डी कशाप्रकारे जनरेट करायची, ऑनलाईन अप्लाय कशाप्रकारे करायचा, त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही तो चेकआउट वगैरे करू शकता. आता त्या पुढची प्रोसेस होती की 24 घंट्यानंतर तुम्हाला तुमचा आय डी नंबर हा दिला जात होता. तर मित्रांनो, आपल्याला आता सक्सेसफुली आय डीचा जो काही नंबर आहे तो आय डी हा भेटलेला आहे. त्याचा मेसेज वगैरे आपल्याला आलेला आहे. मेसेजमध्ये मी तुम्हाला दाखवून बी देतो. अशा प्रकारे आपला जो काही आय डी आहे, डिअर युजर युअर आय डी, हा अशा प्रकारे आपल्याला इथे आलेला आहे. सक्सेसफुली जनरेट इथे झालेला आहे. तर हाच आय डी आपल्याला टाकून आपलं लॉग इन इथे आता कंप्लीट करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला डबल परत या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल. तिथे आल्यानंतर इथे तुम्हाला सिम्पली लॉग इनवर क्लिक करायचं आहे. नागरिक लॉग इन यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर आता इथे आय डी तुम्हाला विचारला जाईल. जो काही तुमचा आय डी असेल, जो जनरेट झालेला असेल, तो आय डी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करून तो आय डी लॉग इन करायचा आहे. त्या आय डीनं लॉग इन करायचं. आता आपण हा आय डी आपला कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर इथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल. तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं दिसून जाईल. इथे बघू शकता रोहित अशोक रगडे, अशा प्रकारे आपलं आता अकाउंट लॉग इन झालेलं आहे. आता या योजनेअंतर्गत जे काही संपूर्ण योजना असतील इथे बघू शकता. योजनेसाठी अर्ज करा, ऑल स्कीम्स तुम्हाला इथे दिसून जातील. डिपार्टमेंट वाईज तुम्हाला जर बघायचे असेल तर फार्मर, पेन्शन, पोस्ट मॅट्रिक, प्री मॅट्रिक, स्पेशल असिस्टंट, पूर्ण स्कीम तुम्ही इथे वन टाईम इथे चेक करू शकता. इथे बघू शकता जसं की योजनेचं नाव, विभाग, वर्ण, जी आर डाउनलोड करायचा, कृती काय म्हणजे अर्ज कशा प्रकारे करायचा, त्याची पूर्ण प्रोसेस इथे दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, या योजनेसाठी अर्ज करायचा किंवा त्याचा जी आर डाउनलोड करायचा आहे, ती पूर्ण डिटेल तुम्ही इथे चेक करू शकता. अर्ज करण्यासाठी फक्त तुम्हाला पुढच्या सिम्बॉलवर अर्ज करा यावर तुम्हाला क्लिक करून जी काही पुढची प्रोसेस असेल ती तुम्हाला तिथे करावी लागते. तर अशा प्रकारे मित्रांनो, अशा प्रकारे लॉग इन डॅशबोर्ड तुम्हाला इथे दाखवला जाईल. लॉग इन केल्यानंतर तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केला त्याची पूर्ण स्थिती जागण्यासाठी, स्टेटस बघण्यासाठी माझा अर्ज यावर तुम्ही क्लिक करू शकता किंवा माय ॲप्लिकेशन यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आत्तापर्यंत किती ॲप्लिकेशन सबमिट केले, अप्रूव्ह किती झाले, ड्राफ्टमध्ये किती, कॅन्सल किती झाले, रिजेक्ट कोणते झाले, त्याची ओव्हरऑल डिटेल तुम्हाला इथे भेटून जाईल. तुम्हाला काही गिव्हरन्स वगैरे टाकायचं असेल, म्हणजेच तक्रार वगैरे करायची असेल तर इथून तुम्ही ते पण इथे करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, आय डी अशा प्रकारे जनरेट करू शकता आणि त्या अंतर्गत जे काही योजना असतील त्या संपूर्ण योजनेसाठी तुम्ही अप्लाय इथे करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण माहिती होते, अपडेट होतं. तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.